Welcome students, today we are going to study the critical velocity and Reynolds number. Here is the definition of critical velocity. The velocity of flow of liquid above which a streamline flow of a liquid becomes turbulent flow is called as critical velocity. मग या ठिकाणी आपण आधीच्या लेक्चरला बेसिकली फ्लुइड इन मोशन म्हणजेच हायड्रोडायनॅमिक्स याच्यामध्ये स्ट्रीमलाइन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो याचे डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. मग स्ट्रीमलाइन फ्लो, दॅट फ्लो इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॅमिनार फ्लो. मग ह्या स्ट्रीमलाइन फ्लोमध्ये पाहिलेलं आहे आपण की या ठिकाणी जी वेलॉसिटी आहे, प्रत्येक पार्टिकलची वेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट असते आणि प्रत्येक जी लाईन असते ती एकमेकांना कशी असते, पॅरलल असते. मग तिथपर्यंतची जी वेलॉसिटी किंवा तो जो फ्लो दॅट फ्लो इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाइन फ्लो. आणि मग याच्यापेक्षा जर जास्त वेलॉसिटी झाली, एका पर्टिक्युलर प्रत्येक लिक्विडला एक ती पर्टिक्युलर वेलॉसिटी असते, त्या वेलॉसिटीपेक्षा जर जास्त वेलॉसिटी झाली तर त्या ठिकाणी काय होतं, तो जो फ्लो आहे दॅट विल बिकम्स अ टर्ब्युलंट फ्लो. आणि मग तिथपर्यंतची जी वेलॉसिटी अप टू दिस दॅट वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज क्रिटिकल वेलॉसिटी, की जिथपर्यंत तो जो फ्लो ऑफ लिक्विड आहे तो कसा असेल, स्ट्रीमलाइन फ्लो ऑफ लिक्विड असेल. मग ते प्रत्येक लिक्विडसाठी ती वेगवेगळी असू शकते. देन नेक्स्ट क्रिटिकल वेलॉसिटी यासाठीचा एक फॉर्म्युला आहे रिगार्डिंग टू दिस रेनॉल्ड्स नंबर किंवा अकॉर्डिंग टू दी रेनॉल्ड दिस क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड और लिक्विड इज गिवन बाय Pc, that is critical velocity is equal to Rn, that is a Reynolds number, eta upon rho into d, where Rn is Reynolds number, eta is coefficient of viscosity of that fluid, rho is density of the fluid or the liquid, d is inner diameter of the tube and Vc is the critical velocity. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पाईपमधून जर एखादा लिक्विडचा फ्लो जात असेल तर त्या ठिकाणी जो रेनॉल्ड्स नंबर आहे किंवा त्या पार्टिकल किंवा त्या लिक्विडची फ्लुइडची जी वेलॉसिटी, ती वेलॉसिटी आपल्याला ह्या फॉर्म्युलेच्या सहाय्यानं मिळते. मग हा जो रेनॉल्ड्स नंबर आहे, हा एक रेनॉल्ड्स नंबर जो आहे हा एक प्युअर नंबर आहे, याला डायमेन्शन नसतं किंवा युनिट नसतं. मग तो एक न्यूमरिक येते व्हॅल्यू, 1000 असेल, 2000 असेल, 500 असेल, ती त्या लिक्विडसाठी एक न्यूमरिक व्हॅल्यू येते. यामध्ये बघा आपण रेनॉल्ड्स नंबर त्याची माहिती दिलेली, डेन्सिटी ऑफ लिक्विड, विस्कोसिटी, डी डायमीटर ऑफ द ट्यूब. मग या ठिकाणी जो रेनॉल्ड्स नंबर आहे तो जो फ्लो आहे, लिक्विडचा जो फ्लो आहे तो स्ट्रीमलाइन फ्लो आहे का टर्ब्युलंट फ्लो आहे, तो या ठिकाणी रेनॉल्ड्स नंबरच्या सहाय्याने आपल्याला सांगता येतो. म्हणजे त्या ठिकाणी जो एक पर्टिक्युलर फिगर येते आफ्टर कॅल्क्युलेटिंग दिस व्हॅल्यूज ऑफ फॉर Rn, या सर्व व्हॅल्यू त्या लिक्विडसाठी किंवा फ्लुइडसाठी जर आपण काही पुटअप केल्या दिलेल्या गिवन व्हॅल्यूज, तर जो Rn नंबर येईल आपला, तो जो रेनॉल्ड्स नंबर येईल त्याच्यावरून तो जो लिक्विडचा फ्लो आहे, वेदर इट इज स्ट्रीमलाइन फ्लो और वेदर इट इज टर्ब्युलंट फ्लो, ते आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, सांगता येतं. मग या ठिकाणी जर पाहिलं आपण तर रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रो, दॅट इज डेन्सिटी, आणि डी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायमीटर ऑफ द ट्यूब, और दिस Vc क्रिटिकल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू eta अपॉन रो डी. Rn काय आहे, Rn हा कॉन्स्टंट आहे रेनॉल्ड्स नंबर त्या पर्टिक्युलर लिक्विडच्या केससाठी लक्षात ठेवायचं. मग त्या ठिकाणी आपण समजा लिक्विड वॉटर कन्सिडर केलं, एखादा गॅससुद्धा असेल, गॅससुद्धा काय फ्लुइड आहे, मग एखादा गॅस पाईपमधून जर फ्लो होत असेल, जसं आपण पाहतो आपल्या घरामध्ये सुद्धा गॅस आहे, सिलेंडरमधून गॅस येतो पाईपच्या साह्यानं, मग तो सुद्धा फ्लो जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर या ठिकाणी रेनॉल्ड्स नंबर त्याच्यावरून तो फ्लो स्ट्रीमलाइन आहे किंवा टर्ब्युलंट आहे ते सुद्धा आपल्याला काय करता येतं, सांगता येईल या ठिकाणी. मग हा रेनॉल्ड्स नंबर त्याच्या बघा काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याच्या संबंधी काय आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की हा रेनॉल्ड्स नंबर काय तर प्युअर नंबर आहे. म्हणजे या ठिकाणी हा न्यूमरिक येईल 1000, 2000, 5000 किंवा 500 यामध्ये. इट हॅज ॲज इट इज नंबर, इट हॅज नो युनिट अँड नो डायमेन्शन. जर हा नुसता नंबर असेल तर त्याला युनिट आणि डायमेन्शन असत नाही. मग हा जो नंबर आहे, इफ दिस, हे आता ऑब्जेक्टिव्हसाठी आपल्याला फार महत्त्वाचं आहे, इफ दिस रेनॉल्ड्स नंबर Rn इज लेस दॅन 1000, जर आपण कॅल्क्युलेशन्स केले मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये Vcच्या क्रिटिकल वेलॉसिटीच्या, आणि जर Rn ची व्हॅल्यू जर लेस दॅन 1000 आली तर तो जो लिक्विडचा फ्लो असेल दॅट फ्लो इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाइन फ्लो ऑफ द लिक्विड. त्याला काय म्हणायचं, स्ट्रीमलाइन असेल त्यावेळी,
if it is less than 1000. While if this Rn is greater than, जर Rn ची व्हॅल्यू आफ्टर कॅल्क्युलेटिंग दिस व्हॅल्यूज बाय पुटिंग इन दी फॉर्म्युला जर आपल्याला ग्रेटर दॅन 2000 मिळाली तर तो जो फ्लो ऑफ लिक्विड आहे दॅट फ्लो इज कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो ऑफ दी लिक्विड. मग या ठिकाणी त्याच्यानंतर आपण आता रेनॉल्ड्स नंबर पाहिलेला आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी पाहिलेली आहे. तर एक सर्टन मिनिमम व्हेलॉसिटी आणि ती पर्टिक्युलर लिक्विडसाठी एक फिक्स व्हॅल्यू असते त्या व्हेलॉसिटीची. मग आता कुठलं जरी लिक्विड आपण कन्सिडर केलं तर ते लिक्विड बघा या पद्धतीने दाखवलं असं नंबर ऑफ लेयर्स पासून तयार झालेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी पाहिलं की ब्रेड असतो आपला, ब्रेड म्हणजे नंबर ऑफ अशा एकावर एक अशा काय असतात लेयर्स असतात. तशा पद्धतीने कुठलंही लिक्विड असतं, वेदर इट इज वॉटर, वेदर इट इज हनी, वेदर इट इज पॅराफिन, वेदर इट इज ऑइल, कुठलंही असेल तर ते नंबर ऑफ लेयर्स पासून तयार झालेलं असतं आणि प्रत्येक लेयर एकमेकाला काय करत असते या पद्धतीनं पुढे जात असताना एक अपोजिशन करत असते एकमेकामध्ये. तो जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो त्यांच्यामध्ये हा जर जास्त असेल फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या ठिकाणी त्याचा स्पीड काय होतो कमी होतो आणि हा जर फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या लेयर्स मधला कमी असेल तर स्पीड काय होतो वाढतो. म्हणजे जर या ठिकाणी दोन डायग्राम आपण दाखवलेले आहेत बघा. आता विस्कोसिटी हा एक कन्सेप्ट त्यातून आपण क्लिअर करणार आहे की व्हॉट इज मीन बाय दिस विस्कोसिटी ऑफ द लिक्विड ऑर द विस्कस लिक्विड्स ऑर द विस्कस फ्लुइड्स. मग जर या ठिकाणी विस्कोसिटी हाय असेल म्हणजे त्यांच्यामधला फोर्स ऑफ फ्रिक्शन जर जास्त असेल तर तो जो फ्लो आहे तो लेस असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं हनी असेल बघा, एखादं ऑइल असेल किंवा घरामध्ये वापरणार आपण तेल वापरतो बघा, तर त्याचा स्पीड जमिनीवर सांडलं तर स्पीड अगदी कमी असतो बघा, त्याचा लेस फ्लो असतो. म्हणजेच काय असते त्याची विस्कोसिटी हाय असते, लक्षात ठेवायचं. विस्कोसिटी म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जो अपोजिशन आहे ह्या नंबर ऑफ लेयर्स मधलं हे काय आहे मॅक्झिमम फ्रिक्शन काय असेल जास्त असेल, त्यामुळे स्पीड काय होतं एकमेकाला जर हे अपोज करत असतील तर स्पीड काय होतो लेस होतो. म्हणजेच त्याला म्हणायचं विस्कस लिक्विड. आणि जर या ठिकाणी वॉटर सारखं एक्झाम्पल घेतलं बघा आपण तर वॉटर काय होतं स्पीडमध्ये फ्लो होतो ॲज कम्पेअर टू दिस ऑइल्स ऑर दी हनी. वॉटर कॅन बी इझिली जस्ट फ्लो लाईक दिस, म्हणजे त्याचा स्पीड जास्त आहे. मग मोर फ्लो जर असेल स्पीड जर जास्त असेल तर त्याची विस्कोसिटी काय असते लो असते. म्हणजे विस्कोसिटी ही काय आहे त्या पर्टिक्युलर लिक्विडचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ज्याच्यावरून आपल्याला त्या लिक्विडचा स्पीड करतोय, स्पीड कसा कमी आहे किंवा स्पीड कमी किंवा जास्त आहे म्हणजेच ते लिक्विड काय आहे विस्कस, मोर विस्कस किंवा लो विस्कस हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग आता विस्कस फ्लो आहे बघा, द डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लो विथ डिफरंट व्हेलॉसिटीज. द सेंट्रल लेअर ऑफ द फ्लो इज फास्टेस्ट अँड द आउटरमोस्ट लेयर्स फ्लोज द स्लोएस्ट. मग याच्यामध्ये काय होतं विस्कोसिटीमध्ये आता सांगितलं की हा विस्कस फ्लो आहे बघा. वॉटरचं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण कन्सिडर केले की याच्यामध्ये ह्या नंबर ऑफ लेयर्स आहेत बघा, इथं वॉटर दाखवलेलं आहे या पद्धतीनं. ह्या लेयर्स एकमेकाला अशा पॅरलल फ्लोमध्ये चाललेल्या आहेत. मग ही टॉपची लेअर बॉटमच्या लेअरवर फोर्स ऍक्ट करते, अपोजिंग फोर्स दॅट इज फोर्स ऑफ फ्रिक्शन. अशा पद्धतीनं प्रत्येक लेअर एकमेकावर काय करत असते अपोजिंग फोर्स ऍक्ट करत असते या ठिकाणी. आणि मधल्या लेअरचा स्पीड काय असतो जास्त असतो. म्हणजे या वॉटरच्या संदर्भात जर झालं ते जे दोन कॉर्नर्स आहेत इथला स्पीड कमी होतो आणि मधला जो लेअर आहे इथला ह्याचा स्पीड काय असतो फास्टेस्ट असतो. दॅट इज फ्लो इज कॉल्ड ॲज विस्कस फ्लो. फ्लो म्हणजे वाहने या ठिकाणी. मग इथं पण या ठिकाणी ॲरोच्या साहाय्याने ते दाखवले की जो सेंट्रल लेअर आहे ह्या सेंट्रल लेअरचा स्पीड काय आहे फास्ट आहे ॲज कम्पेअर टू दी कॉर्नर लेयर्स. ह्या दोन्ही बाजूच्या लेयर्सपेक्षा सेंट्रल लेअरचा स्पीड काय असतो जास्त असतो इन केस ऑफ दिस विस्कस फ्लो. आता नॉन विस्कस फ्लो म्हणजे काय, मग डिफरंट लेअर फ्लो विथ द सेम व्हेलॉसिटी त्याला म्हणायचं नॉन विस्कस. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं सगळ्या लेअर जर कंटिन्युअस एकसारख्या जर फ्लो होत असतील या पद्धतीने अशा तर त्याला नॉन विस्कस फ्लो म्हणायचं. त्याच्यामध्ये विस्कोसिटी नाही, सगळ्या लेअरचा स्पीड काय आहे सेम आहे अँड ऑल दीज आर पॅरलल टू इच अदर. आता या ठिकाणी मग विस्कस फोर्स किंवा त्याला दुसरं नाव आहे ड्रॅग. ड्रॅग दॅट इज अपोजिशन. मग आता ह्याची डेफिनेशन थोडक्यात पाहूया. द प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड ऑर अ लिक्विड because of which it opposes relative motion between its adjacent layer is called as viscosity or internal friction or the viscous internal friction of the fluid. किंवा दुसरी डेफिनेशन आहे ही विस्कोसिटीची डेफिनेशन झाली की ही एक प्रॉपर्टी मग सांगितलेल्या पद्धतीने त्या लिक्विडसाठी एक प्रॉपर्टी की ते काय करत असतं ज्या रिलेटिव्ह मोशन्स आहेत. म्हणजे इट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ लेयर्स. एनी टाइप ऑफ द फ्लुइड ऑर लिक्विड इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ लेयर्स. आणि प्रत्येक लेअर एकमेकावर काय करत असते अपोजिंग फोर्स ऍक्ट करत असते ऍडजस्टंट लेअरवर. मग ती प्रॉपर्टी म्हणजेच काय तर विस्कोसिटी आहे ऑर इंटरनल फ्रिक्शन ऑफ द लिक्विड किंवा त्यांच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन आहे. मग हा जो टँजेन्शियल फोर्स आहे which opposes the relative motion between the adjacent layers of the fluid is called as viscous
फोर्स, हा जो टेंजेन्शियल फोर्स त्या फ्लुइडवर किंवा लिक्विडवर ॲक्ट होतो की ज्याच्यामुळे त्या ज्या रिलेटिव्ह मोशन आहे ॲडजसंट लेअरमधली जी मोशन आहे दॅट इज ॲक्ट होणारा जो फोर्स, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज विस्कस फोर्स ऑर विस्कस ड्रॅग. मग या पद्धतीने बघा या ठिकाणी हा विस्कस फोर्स किंवा विस्कस काय दाखवलेला आपण ड्रॅग दाखवलेला आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी स्टेशनरी लेअर दाखवलेली आहे बघा. पहिली लेअर विच इज इन कॉन्टॅक्ट विथ दॅट ग्राउंड सरफेस, हा ग्राउंडचा सरफेस आहे, ही तर पहिली लेअर आहे. त्याच्यावर सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर, फिफ्थ लेअर, सिक्स्थ लेअर. आणि विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, हे डिस्टन्स आपण प्लसमध्ये, हे सेंटर लेअर असेल तर सपोज एक्स आहे, त्याच्या खाली एक्स मायनस डी एक्स डिस्टन्स, वर असेल तर एक्स प्लस डी एक्स डिस्टन्स. मग या ठिकाणी प्रत्येक लेअर म्हणजे टॉपची जी लेअर आहे त्याच्यावर वरच्या साईडला काय आहे, एअर आहे, त्यामुळे तिथं अपोजिशन कमी आहे, त्यामुळे तिचा स्पीड बघा जास्त आहे. आता ते अपोज कोणाला करते, त्याच्या आतल्या लेअरला, म्हणून त्याचा स्पीड कमी आहे. आपण कमी म्हणजे मिनिमम ॲरो दाखवलाय, त्यापेक्षा स्पीड कमी आहे. मग जी लेअर ग्राउंड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त आहे तिचा स्पीड बघा सर्वात कमी आहे, आणि जी लेअर एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे टॉपला आहे तिचा स्पीड काय जास्त आहे. बाकीच्या प्रत्येक लेअर एकमेकावर काय करत असते, अपोजिंग फोर्स किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्ट करत असते. त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी जी आहे जसजसं वर जाईल तसतशी व्हेलॉसिटी प्लसमध्ये वाढत जाते. इथं म्हणजे मेन व्हॅल्यूला व्हेलॉसिटी, आणि इथं काय त्यापेक्षा कमी व्हेलॉसिटी, म्हणजे टॉपची व्हेलॉसिटी जास्त असेल, मिडच्या लेअरची व्हेलॉसिटी मॉडरेट असेल, आणि त्यापेक्षा कमी व्हेलॉसिटी ग्राउंड लेअर विच इज इन कॉन्टॅक्ट विथ दॅट सरफेस असे असेल. त्यानंतर मग आपण आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय आहे ते पाहू. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मेजर्ड इन फॉर्म ऑफ स्टेशनरी लेअर इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे या ठिकाणी आपण दाखवलेले डायग्राममध्ये आता बघा थोडक्यात की हा जो डी व्ही आहे दॅट इज व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू दिस डिस्टन्स डी एक्स, किंवा व्ही अपॉन एक्स और डी व्ही अपॉन डी एक्स विथ रिस्पेक्ट टू दिस स्टेशनरी लेअर दॅट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. त्या पॉईंटला काय म्हणायचं आपण एक ठिकाणी व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणायचं, दॅट इज डी व्ही अपॉन डी एक्स. त्याची मॅग्निट्यूड काय फॉर्म्युला आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. म्हणजे जसं डिस्टन्स वाढत जाईल टॉपला तशी व्हेलॉसिटी वाढत जाईल. त्या ठिकाणी ग्राउंड लेअर किंवा स्टेशनरी लेअरला असेल तर व्हेलॉसिटी काय होईल या ठिकाणी कमी असेल त्या ठिकाणी त्याची, बरोबर आहे. या पद्धतीने आपण आज वेगवेगळे पॉईंट्स म्हणजे या ठिकाणी क्रिटिकल व्हेलॉसिटी, रेनॉल्ड्स नंबर, विस्कॉसिटी, विस्कॉसिटीसाठी एक्झाम्पल आपण वॉटर हनी, त्यानंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट, हे पॉईंट काय केलेले आहेत, कंप्लीट केलेले आहेत. या ठिकाणी याच्यावर आधारित PDF नोट्स आणि जे आपल्याला टेस्ट आहे ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती अवेलेबल होईल. या ठिकाणी आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अप टू दिस, थँक्यू.